लहानपणापासून ज्या नोटा पाहिल्या त्या नोटांवर महात्मा गांधीचाच फोटो पाहिलाय। नोटांवर आणखी कुणाचा फोटो दिसला तर त्या नोटा खोट्या हे सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणूनच खोट्या नोटा बनवणारेही महात्मा गांधींचाच फोटो वापरतात। मात्र गुजरातमधल्या काही महाठगांनी नोटांवरचे फोटोज बदलण्याचं धाडस केलंय आणि त्या आधारे एका सोने व्यापाऱ्याला गंडाही घातलाय। पाहूया नेमकं काय घडलंय। राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आपण रोज कुठे बघतो असा प्रश्न विचारला तर सहज कुणीही उत्तर देईल, नोटांवर। अगदी 5 रुपयांपासून तर 500 रुपयांपर्यंत प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो हा असतोच। पण आता या नोटा बघा। या नोटांवर कुणाचा फोटो आहे नीट बघा। प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो लावून काही महाठगांनी 1,60,00,000 रुपयांच्या नोटा छापल्या। हा प्रकार घडलाय अहमदाबादच्या नवरंगपुऱ्यात। पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल झाली आहे। वो नवरंगपुरा पुलिस स्टेशन में दूसरे दिन ये ऑफेंस रजिस्टर्ड किया है और जो आदमी जो चेहरे में दिखता था ऐसा सीसीटीवी, ह्यूमन इंटेलिजेंस और टेक्निकल सर्वेलेंस से ये ऑफेंस रजिस्टर करने के बाद आरोपी को ढूंढने की कोशिश में टीम बनाई गई है। नवरंगपुरा पुलिस इंस्पेक्टर AA देसाई इसका इन्वेस्टिगेशन कर रहा है। त्याचं झालं असं की मेहुल ठक्कर यांची अहमदाबादच्या माणिक चौकात सोन्या चांदीची पेढी आहे। मेहुल ठक्कर यांच्या पेढीतून दोघांनी 2100 ग्रॅम सोने खरेदी करण्याचा मनोदय व्यक्त केला। ठक्कर यांना सोनं नवरंगपुऱ्यातील एका अंगडिया फर्मकडे पोहोचवण्यास सांगण्यात आलं। ठक्कर यांची माणसं सांगितलेल्या फर्ममध्ये सोनं घेऊन पोहोचली। भामट्यांपैकी दोघांनी सोनं घेऊन आलेल्या माणसांकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलेली 500 रुपयांची 26 बंडलं सोपवली आणि सोनं ताब्यात घेतलं। बंडलातले पैसे बरोबर आहेत की नाहीत हे तपासण्यास सांगितलं। तेवढ्यात उरलेले 30 लाख घेऊन येतो असं सांगून सोन्यासह भामट्यांनी पळ काढला। मेहुल ठक्कर यांच्या माणसांनी प्लास्टिकची पिशवी उघडल्यावर त्यांना खोट्या नोटांची 26 बंडलं दिसली आणि त्यावर दिसले थेट अनुपम खेर। पण तोवर नोटा देणारे भामटे पसार झाले होते। उसमें हमने हमारा आदमी वहाँ पे गए, उसने टेबल पे 1,30,00,000 रुपया रखे और बोला कि 30 लाख रुपया कम है, मैं बाजू के ऑफिस में लेके आ जाता हूँ। और उसने बोला कि माल लाया तो माल दिखाने के लिए मांगा और जैसा माल दिया तो उन्होंने माल रखा और कि मैं बाजू में जाके 30 पेटी लेके 30 लाख रुपया लेके आता हूँ। और उसमें से ऐसा करके एक आदमी निकल गया। दूसरा आदमी जो था वहीं पे उसने ऐसा बोला कि ये नोट आप गिन लो, तब तक वो आते तब तक ये नोट गिन लो। और उसी टाइम मेरा आदमी जो नोट बंडल पूरा रैप किया हुआ था और प्लास्टिक से, और तभी उसने जैसे बंडल खोलने की कोशिश की तरफ उसने नज़र चुक के दूसरा आदमी भी पीछे से निकल गया। जैसे भी उन्होंने रेपर खोला उस पर नोट डुप्लीकेट निकली थी। जैसे उसने पीछे मुड़ के देखा तब तो कोई आदमी था नहीं। सोन्याचे दर गगनाला भिडलेत। त्यात अशा प्रकारे झालेली सोने व्यापाऱ्याची फसवणूक सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चिली जाते। सोनं आणि त्याचे रोखीनं होणारे व्यवहार, काळा पैसा या सगळ्याच गोष्टी या निमित्ताने प्रकाशझोतात आल्या आहेत आणि त्यासोबत आले आहेत अनुपम खेर। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।